नमस्कार, आज मी तुमच्यासाठी काही कमालीच्या भन्नाट अशा टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली महत्त्वाची टिप आहे, आपल्याकडे असणारे झाकण कप यामध्ये आपण काही ना काही घरामध्ये ठेवतो आणि याला झाकून ठेवण्यासाठी एखाद्या प्लेटचा उपयोग करतो। प्लेट ठेवल्यामुळे झाकून भरपूर जागा लागते ठेवण्यासाठी, दिसायलाही चांगलं दिसत नाही। मग तुम्ही म्हणाल उघडं तर आपण याला ठेवू शकत नाही, झाकून कसं ठेवायचं? तर इथे आपण खूपच छान टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा उपयोग करणार आहोत, जेणेकरून आपण हा ग्लास एका डब्यासारखा वापरू शकतो। म्हणजे कुठेही तुम्हाला बाहेर जरी घेऊन जायचं असेल बॅग मध्ये तरी तुम्ही याचं घट्ट झाकण देखील याला लावून घेऊन जाऊ शकता। तर इथे मी असे काही कंटेनर घेतलेले आहेत जे की प्रत्येक घरी असतात प्लास्टिकचे। तुमच्याही घरी थोडेफार खराब झाले की तुम्ही याला फेकून देत असाल, पण याला अजिबात फेकून देऊ नका। तर याचा आपण खूप छान असा उपयोग करू शकतो। या ग्लासचं झाकण तर एवढं छान घट्ट बसलेलं आहे की नक्कीच आपण यामध्ये काही वस्तू टाकून अगदी डब्याप्रमाणे याला आपण बॅग मध्ये कुठे घेऊन देखील जाऊ शकतो। तुम्ही पाहतच आहात किती परफेक्ट मेजरमेंट घेतल्यासारखं हे व्यवस्थित यावरती बसत आहे। नक्कीच तुमच्याही घरी अशा प्रकारचे वेगवेगळे जार असतील, कंटेनर असतील, बरण्या असतील तर त्यांचं झाकण तुम्ही या पद्धतीने लावून पाहिलं तर तुम्हाला अगदी याच्या मापाचं झाकण नक्कीच भेटेल, जे तुम्ही या पद्धतीने याला झाकून ठेवण्यासाठी किंवा बाहेर कुठे घेऊन जाण्यासाठी वापरू शकता। आहे ना जुन्या झाकणांचा भन्नाट असा उपयोग? नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे पांढऱ्या कपड्यांसाठी। पांढरे कपडे किती जरी आपण स्वच्छ धुतले तरीही ते छान पांढरे शुभ्र दिसत नाहीत, जास्त करून तर त्याच्या कफ कॉलर अशा प्रकारे काळपट वाटतात। तर याला स्वच्छ करण्यासाठी परत जर तुम्ही याला धुवायला घेतलं तर भरपूर मेहनत लागेल, पण बिना मेहनत करता हे खूप छान चमकवू शकतो आपण। यासाठी आपल्याला जुना ब्रश वापरायचा आहे आणि कोलगेट, कोणतंही टूथपेस्ट तुम्ही इथे घेऊ शकता आणि इथे आपण थोडंसं टूथपेस्ट लावून एका जुन्या ब्रशने अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहताल अगदी थोड्याच वेळामध्ये हे पूर्ण डाग निघून जातो आणि इथे मी तुम्हाला अर्ध्याच कॉलरवरती हे कोलगेट लावून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल याचा रिझल्ट। तर इथे आपण यानंतर स्वच्छ पाण्याने याला धुतलेला आहे। पाहू शकता जेवढ्या भागावरती आपण कोलगेट लावलेला आहे तेवढा भाग किती छान पांढरा शुभ्र झालेला आहे आणि बाकी भाग तसाच काळा आहे। चला तर मग आता पूर्ण कॉलर स्वच्छ करूयात, कारण की प्रत्येक महिलांना हा प्रॉब्लेम येतच असेल। पांढरे कपडे धुवायचे म्हणलं की आपण विचार करतो भरपूर मेहनत लागेल, भरपूर वेळही जाईल, बाकी सर्व कामं आपल्याला करावीच लागतात। तर या सर्वांमध्ये वेळ घालण्यापेक्षा अशा स्मार्ट पद्धतीने तुम्ही याला स्वच्छ करू शकता। यानंतरची आपली टिप आहे तूप बनवण्यासाठी। तूप घरचं खायला सर्वांना आवडतं, पण बनवायला कंटाळा येतो, कारण की यामध्ये खूप जास्त भांडे खराब होतात, हात घाण होतात आणि बराच वेळ जातो। पण अशी एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमचे अजिबात हात खराब होणार नाहीत आणि भांडे देखील जास्त घाण होणार नाहीत। तर इथे तुम्ही पाहू शकता असं आपण जे लोणी येतं त्याला काढण्यासाठी हात जेव्हा टाकतो तर पूर्णपणे लोणी आपल्या हातांना चिटकतं आणि बाकी सर्व भांडी देखील अशाच पद्धतीने खराब होतात। पण हाताला लोणी चिटकू नये, हात घाण होऊ नये यासाठी आपल्याला जे मिक्सरमध्ये आपण लोणी काढलेला आहे त्यामध्ये टाकायचं आहे बर्फ। इथे तुम्ही बर्फाचं पाणी, थंड पाणी घेऊ शकता किंवा बर्फाचे असे तुकडे जरी घेतले तरी चालतील। तर याला तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये घेऊन देखील ही प्रोसेस करू शकता, पण दुसरं भांडं भरवण्यापेक्षा मी यामध्येच ही करून दाखवणार आहे। तर इथे मी बर्फ यामध्ये टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित छान याला मिक्स करा आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये हात टाकून याला असं व्यवस्थित बाहेर काढू शकता। अजिबात तुमचे हात खराब होणार नाहीत आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाहू शकता हाताला अजिबात लोणी चिटकत नाही थंड पाण्यामुळे। नक्कीच तुम्हाला ह्या ट्रिकमुळे भरपूर फायदा होईल, कारण की बऱ्याच वेळा आपण लोणी बनवलं की त्याचा विचार करतो हात घाण होतील, वेळ लागेल, भांडे देखील स्वच्छ करायला वेळ लागेल, भांड्याला चिटकतं लोणी, ते देखील निघत नाही। पण तुम्ही ते पाहू शकता अजिबात आपल्या मिक्सरच्या भांड्याला लोणी चिटकलेलं नाही आणि हात देखील आपले घाण होत नाहीत। अगदी पाण्याने स्वच्छ धुतले की हात निघून जातात। आणि असं जर आपण लोणी काढायला घेतलं तर साबण लावून लावून तेलकट झालेले हात स्वच्छ करावे लागतात, पण बर्फ टाकल्यामुळे हे सर्व आपल्याला करायची गरजच पडणार नाही। आणि इथे तुम्ही पाहू शकता लोणी मी किती जरी हातामध्ये फिरवलं तरी ते हाताला चिटकत नाही। यानंतरची आपली टिप आहे स्वीट कॉर्न साठी। आपण स्वीट कॉर्न जास्त करून तर घरामध्ये उकडून खातो, पण बऱ्याच वेळा आपण पाहतो याला पाण्यामध्ये उकडल्यामुळे याचा पूर्ण जो स्वाद आहे तो निघून जातो, टेस्ट थोडीशी वेगळी वाटते आणि खाताना देखील याच्या दाण्यांमध्ये पूर्ण पाणी भरल्यासारखं होतं। तर असं होऊ नये यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे। याचा वरचा जो भाग आहे तो आपण फेकून न देता या प्रकारे याला पूर्णपणे गुंडाळण्यासाठी वापरायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थित याला कव्हर करून घ्या। अगदी याचा जो वरचा भाग आहे तो पूर्णपणे याला छान कव्हर करतो, याच्या साईजचाच तुम्ही म्हणू शकता हे असं असतं। त्यानंतर आपण याला जसं उकडून घेतो त्याप्रमाणे तुम्ही याची पूर्ण प्रोसेस फॉलो करा।
यानंतर तुम्ही याला जेव्हा उकडायला ठेवाल तर खूप छान हे लवकर उकडल्याही जातं, त्यासोबतच याचा जो टेस्ट आहे तो कायम राहतो। नक्कीच तुम्ही या पद्धतीने जेव्हा कॉर्न उकडून घेताल तुम्हाला याचा फरक जाणवेल की खरंच यामध्ये अजिबात पाणी भरलेलं नाही, टेस्ट खूप छान लागत आहे। आणि पाण्यातून याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही चाकूचा असा उपयोग करू शकता, कारण की थंड होईपर्यंत तुम्ही जर याला पाण्यातच ठेवलं तर याच्या ज्या दाणे आहेत त्यामध्ये पूर्ण पाणी भरतं आणि परत त्याचा टेस्ट जातो, त्यामुळे गरम गरमच याला असं आपण बाहेर काढणार आहोत। यामध्ये अजून एक महत्त्वाची टिप आहे, कॉर्न मध्ये आपण उकडून घेतलेलं जे पाणी आहे ते खूप जास्त गरम असतं, तर याला असंच फेकून न देता किंवा थंड होईपर्यंत असंच जर तुम्ही ठेवलं तर हे वायाच जाईल। पण याचा आपण खूप छान उपयोग करू शकतो आपल्या घरातील सिंक वॉश बेसिन मध्ये टाकून, कारण की सिंक वॉश बेसिन मध्ये जसं आता जास्त वेळा आपण पाहतो त्यामधून किडे किंवा कॉकरोच येतात, तर ते घालवण्यासाठी हे मिठाचं पाणी कामी येईल। त्यासोबतच जे किचनचं सिंक असतं यामध्ये तेलकट असे भांडे धुतल्यामुळे त्याच्या पाईपला पूर्ण चिकटपणा चिटकून असतो, तर तो देखील गरम पाण्याने निघून जातो आणि आपलं सिंक ब्लॉकेज जे होतं ते होत नाही। यानंतर बऱ्याच वेळा पाहतो मिक्सरच्या भांड्यामध्ये एक प्रकारचा वास येतो किती जरी याला धुतलं तरीही, कारण की बऱ्याच वस्तू आपण यामध्ये बारीक करतो, ज्यूस बनवतो आणि एका पदार्थाचा वास जर दुसऱ्या पदार्थाला लागला तर ते चवीला अजिबात चांगलं लागत नाही, पूर्णपणे ते वाया जातं। तुम्ही याला जर सारखं सारखं साबण लावून धुत असाल वास जाण्यासाठी तर ती पूर्ण प्रोसेस निकामी होईल, कारण की या प्रोसेसमुळे अजिबात हा वास जात नाही। तर यासाठी आपल्याला काडीपेटी घ्यायची आहे, 2-3 काड्या पेटवून घ्या आणि पेटलेल्या काड्या या भांड्यामध्ये अशा टाका। त्यानंतर याचं झाकण लावून याला गच्च बंद करा। याच्या धुराने यामधील दुर्गंधी किंवा पूर्ण वास निघून जातो। यामध्ये काड्या आपण जशा टाकल्या आणि झाकण बंद केलं की त्या काड्या विझतात आणि हा धूर पूर्ण दुर्गंधी घालवण्यासाठी आपल्याला खूप कामी येतो। नॉर्मल पाण्याने आता याला फक्त धुवून घ्या, तुम्ही पाहताल खूप छान हे स्वच्छ होतं। कमीत कमी मेहनतीमध्ये तुम्हाला जर यामधील वास घालवायचा असेल तर ही प्रोसेस नक्की करा। ट्रिक आवडली असेल तर शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे सिंक किंवा वॉश बेसिनसाठी। स्वच्छतेची घरामध्ये आपण भरपूर काळजी घेतो, पण बऱ्याच वेळा आपण पाहतो घरामध्ये कॉकरोच किंवा इतर छोटे मोठे किडे यायला लागतात। जास्त करून तर संध्याकाळच्या वेळी यामधून पाईपमधून आपल्या घरामध्ये किडे येतात, जसं की गोम, कधी कधी गांडूळ किंवा कॉकरोच देखील भरपूर यामधून येतात। यामधून कोणताही किडा आपल्या घरामध्ये येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही छोटीशी प्रोसेस करा। संध्याकाळी पूर्णपणे याला स्वच्छ केल्यानंतर यानंतर आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि घरातील कोणतंही टॅल्कम पावडर म्हणजे जे तुम्ही वासाचं पावडर यूज करतात ते पावडर यावरती असं आपल्याला टाकायचं आहे। पावडर टाकल्यानंतर इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, सकाळीच तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता। तर इथे या पावडरमुळे आपल्या घरामध्ये अजिबात यामधून किडे येत नाहीत। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर फरक जाणवेल आणि तुमच्या घरातील कॉकरोचची संख्या देखील कमी होईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया।